तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या डाळीची भाजी. तर मी ते कुकरमध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं. गरम पाणी झालं की आपल्याला डाळ नीट करून स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकायचे आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आणि नंतर इथे मी 2 लहान साईजचे कांदे आणि लसूण चिरून तव्यावर तेल टाकून थोडंसं भाजून घेतलं आहे. बघा अशा पद्धतीने मी भाजून घेतला. आता याला आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर बघा मी अशा पद्धतीने वाटून घेतलं आहे आणि तसंच भाजलेलं खोबरं पण मी इथं वाटून घेतलं आहे. आणि नंतर डाळ शिजली आहे बघा आपली. चेक करू आपण शिजली का. तर बघा शिजली आहे डाळ. थोडीशी कच्ची आहे पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मग नंतर एका ताटामध्ये आपल्याला डाळ काढून घ्यायची आहे आणि थंड होईपर्यंत 1-2 मिनिट वाट बघायची आहे. तोपर्यंत आपल्याला इथं भाजीसाठी गरम पाणी करायचं आहे. डाळ वाटून घेतली आपण आणि नंतर भाजीसाठी आपण गरम पाणी केलं होतं ते वाटलेल्या डाळीमध्ये टाकायचं आणि त्यामध्येच चवीपुरतं मीठही टाकायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता बघा आपण डाळ थंड झाली की मिक्सरलाच आपण बारीक वाटून घ्यायची आहे ती. तर बघा मी इथं मीठ पण टाकलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता कोणत्याही भाजीला आपल्याला गरमच पाणी करायचं आहे, त्यामुळं भाजीला टेस्ट येते. कढई इथे मी गरम करायला ठेवली. कढई आपली गरम झाली की नंतर त्याच्यामध्ये तेल ओतायचं. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला कढीपत्ता, मोहरी, जिरी टाकून घ्यायची. नंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं. जे भाजलेलं आपल्याला कांद्या आणि लसणाची पेस्ट होती आणि खोबरं ते सगळे एकत्र मिक्स करून भाजून घ्यायचं. आता 2 ते 3 मिनिट 2च मिनटं लागतात फक्त, कारण आपण ह्याला आधी तव्यावरती भाजलेलं होतं, त्यामुळे जास्त काही वेळ खात नाही हे आपला. तर तेल सुटेपर्यंत चांगला असं खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित असं तळलं गेलं. आता थोडीशी हळद मी यामध्ये टाकत आहे. तुम्हाला जे आवडीचे मसाले आहेत ते मसाले आपण यामध्ये टाकून घेऊया. बघा मी मसाला पण टाकून घेतला. नंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं. आता एक मिनिट ह्याला मंद आचेवर परतून घ्यायचं आणि आपला घरगुती काळा मसाला आहे तो पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता मीठ तर आपण ऑलरेडी डाळीमध्ये म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे, डाळ आणि पाणी मिक्स करून. नंतर हे पण 1-2 मिनिट आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा परतून झालं आणि आपण जे डाळ आणि पाणी मिक्स केलं होतं ते यामध्ये आपण टाकून घ्यायचं. तर बघा 15 मिनिट उकळी येईपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे. उकळी आली की 15 मिनिट आपली भाजी शिजून द्यायची आहे. चला रेडी आहे आपली भाजी. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईबही करा. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. चला बाय.